जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक तिसरा. समास दुसरा. स्वगुण परीक्षा 1. श्रीराम. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगड, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कोवडी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काढी, सुख दुःख सांगावया. देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पिडिले, तरी ते परम आक्रंदले, परी अंतर ने नव्हे. माता कुरवाडीवरी, परी जे पीडा झाली अंतरी, ते मातेसी न कडे अभ्यंतरी. दुःख होय बाळकासी, मागुते मागुते फुंजे रडे, माता बुजावी घेऊनी कडे. व्यथा नेनती बापुडे, तळमडी जीवी, नाना व्याधींचे उमाळे, तेने दुःखे आंदोडे. रडे पडे का पोडे अग्निसंगे, शरीर रक्षिता नये, घडती नाना उपाये. खोडी अधांतरी होय अवे वहीन बाळक, अथवा उपाय अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले. मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस, क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे. ते समयी माते सारिखे, आनिक काहीच नाही. आस करून वास पाहे, माते विन कदा न राहे. वियोग पड मात्र न साहे, स्मरण झालियानंतरे. जरी ब्रह्मादिक देव आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझाविले. आपले माते वाचुनी, कुरूप अथवा कुलक्षण, सकळाहुनी करंटेपण, तरी नाही ती समान. भूमंडळी कोणी ऐसे ते केविलवाने, माते विन दिसेऊने. रागे परते केले तिने, तरी आक्रोंदिनी मिठी घाली. सुख पावे माते जवडी, दुरी करिताची तडमडी. अति प्रीती नये काढी, मातेवरी लागली. तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरटे झाले. दुःखे झुरणी लागले आई आई म्हणोनी. आई पाहता दिसेना, दीन रूप पाहे जना. आस लागिलेसे मना, आई येईल म्हणोनी. माता म्हणोनी मुख पाहे, तव ते आपुली माता नव्हे. मग हिंवासले राहे दैन्यवाने. माता वियोगे कष्टले, तेने मानसी दुःख झाले. देहही क्षीणत्व पावले अतिशयसी, अथवा माता ही वाचली, माय लेकुरा भेटी झाली. बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस, बाळपण झाले उने, दिवसेंदिवस होय शहाणे. मग ते मायेचे अत्यंत पेखणे, होते ते राहिले. पुढे लो लागला खेळाचा, कळप मेळविला पोरांचा. आल्या गेल्या डावाचा, आनंद शोक वाहे. माये बापे शिकविता पोटे, तयाचे परम दुःख वाटे. चट लागली न सुटे, संगती लेकुरांची. लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता. तव तेथे ही अवचिता दुःख पावला. पडिले दात फुटला डोळा, मोडले पाय झाला खुडा. गेला माझ अवकडा, ठाकून आली. निघल्या देवी आणि गोवर, उठले कपाड लागला ज्वर. पोट सुडी निरंतर वाय गोडा, लागली भूते झाली झडपणी. जडीच्या मिसको मायराणी. मुंज्या झोटिंग करणी म्हसोबाची, वेताळ खणकाळ लागला ब्रह्मगिरो संचारला. नेनो चेडा ओढांडिला काही कडेना. एक म्हणती वीरदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळवाव हा ब्राह्मण संबंध. एक म्हणती कोणे केले अंगी देवत घातले. एक म्हणती चुकले सटवाईचे. एक म्हणती कर्मभोग अंगी जळले नाना रोग. वैद्य पंचाक्षरी सांग बोलावूनी आणिले. एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना. भोग भोगितो यातना पापास्तव. गर्भदुःख विसरला तो, त्रिविध तापे पोडला. प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे. इतुके ही चुकेना
वाचला तरी मारू मारू शहाणा केला. लोके की नेटका झाला नाव राखे ऐसा. पुढे मायबापी लोभास्तव संभ्रमले मांडिला विव्हाळ. दाऊनिया सकळ वैभव नोवरी पाहिली. वर्हाडी वैभव दाटले देखून परम सुख वाटले. मन हे रंगोन गेले सासूरवाडीकडे. मायेबापी भलतेसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे. द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण कळांतरे. अंतर्भाव ते सासूरवाडी मायबापे राहिली बापुडी. होता ती सर्वस्व कुडकुडी तितुकेच कार्य त्यांचे. नवरी आलिया घरा अति हव्यास वाटे वरा. म्हणे मज सारिका दुसरा कोणीच नाही. मायबाप बंधू भगिनी नवरी न दिसता वाटे कानी. अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला. संभोग नसता इतुका प्रेमा. योग्य झालिया उलंधी सीमा. प्रीती वाढवी ती कामा करिता प्राणी गुंतला. तरी न देणे क्षण एक डोळा. तरी जीव होय उताविडा. प्रीती पात्र अंतरकडा घेऊन गेली. कोवळे कोवळे शब्द मंजूळ. मर्यादा लज्जा मुख्य कमळ. वक्र लोकने केवळ ग्रामजांचे मैदावे. कळवळा येता सावरेना शरीर विकड आवरेना. अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे. व्यवसाय करिता बाहेरी मन लागलेसे घरी. क्षणाक्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे. तुम्ही माझी या जीवांतील जीव म्हणून अत्यंत लाघव. दाऊनिया चित्त सर्व हिरोन घेतले. मैंद्य सोयरीक काढिती. फासे घालून प्राण घेती. तैसे आयुष्य गेलिया अति प्राणियास होय. प्रीती कामिनीसी लागली. जरी तयेसी कोणी रागे जली. तरी परम क्षिती वाटली मानसी गुप्त रूपे. तये भार्ये चेनी कैवारे. माय बापेसी नीच उत्तरे. बोलोनिया तिरस्कारे वेगडा निघे. श्रीकारणे लाज सांडिली. श्रीकारणे सखी सोडिली. श्रीकारणे बिघडली सकळ ही जीव लागे. श्रीकारणे देह विकला. श्रीकारणे सेवक झाला. श्रीकारणे सांडावला विवेकासी. श्रीकारणे लोलंगता. श्रीकारणे अति नम्रता. श्रीकारणे पराधीनता अंगीकारिली. श्रीकारणे लोभी झाला. श्रीकारणे धर्म सांडिला. श्रीकारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. श्रीकारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारिले नाही. तनु मनु धनु सर्व ही अनन्य भावे अर्पिले. श्रीकारणे परमार्थ बुडविला. प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी कान डोळा केला. कान कोंडा झाला. श्रीकारणे काम बुद्धी. श्रीकारणे सोडिली भक्ती. श्रीकारणे मोडिली विरक्ती. श्रीकारणे सायोज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली. तेने श्रियेनी चेनी गुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे. जीव लगे ती पिसुने ऐसी वाटली. ऐसी अंतरप्रीती जडली. सर्वस्वाची सांडी केली. तव ते मरोण गेली अकस्मात भार्या. तेने मनी शोक वाढला. म्हणे थोर घात झाला. आता कैसा बुडाला संसार माझा. जीव लगांचा सोडिला संग. अवचिता झाला घर भंग. आता करू माया त्याग म्हणे दुःखे. श्री घेऊन आडवी ऊर बडवी पोट बडवी. लाज सांडून गौरवी लोका देखता. म्हणे माझे बुडाले घर. आता न करी हा संसार. दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. तेने जीव वार या वेगला. सर्वस्वाचा उबग आला. तेने दुःखे झाला जोगी हा महात्मा. का ते निघून जाणे चुकले. पुन्हा मागुते लग्न केले. तेने अत्यंतची मग्न झाले. मन द्वितीय संबंधी झाला. द्वितीय संबंध सेवेची मांडिला आनंद. श्रोते व्हावे सावध पुढील समासी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा एक नाम समास दूसरा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम समर्थ.